जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याच्या नावाभोवती गेल्या काही महिन्यांपासून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शासनाचा बदली आदेश, त्यानंतरचा प्रदीर्घ कालावधी, बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्याची माहिती आणि त्यानंतरही वेतन सुरू असल्याची चर्चा, या सर्व बाबींमुळे हा विषय केवळ एका अधिकाऱ्यापुरता मर्यादित न राहता प्रशासनातील पारदर्शकतेवरही प्रश्न निर्माण करणारा ठरत आहे. आज आम्ही कोणावरही आरोप करत नाही, मात्र व्यवस्थेतील कथित विसंगतींवर प्रश्न उपस्थित करत आहोत. कारण लोकशाहीत प्रश्न विचारणे ही माध्यमांची जबाबदारी आहे. एक साधा प्रश्न, एखाद्या खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याची बदली झाली आणि तो अनेक दिवस नवीन ठिकाणी रुजूच झाला नाही तर त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता असते. मग सरकारी यंत्रणेतही तेच नियम लागू होतात का? माहितीनुसार उपविभागीय अधिकारी गिरीश सूर्यवंशी यांची बदली होऊन सुमारे 8 महिने उलटले, मात्र ते अद्याप बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याची माहिती आहे. जर ही माहिती वस्तुस्थिती असेल तर शासनाच्या आदेशांचे पालन न झाल्यास जबाबदारी कोणाची? संबंधित अधिकाऱ्याचे वेतन कोणत्या नियमानुसार सुरू आहे? असे प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. याबाबत उपरोधिक प्रतिक्रिया उमटत असून प्रशासनातील पारदर्शकतेबाबतही चर्चा सुरू झाली आहे. मात्र या प्रकरणाची दुसरी बाजूही तितकीच चर्चेत आहे. बदलीपूर्वी गिरीश सूर्यवंशी हे जामनेरमधील एका महत्त्वाच्या प्रकल्पावर कार्यरत होते. त्याच प्रकल्पात त्यांच्यासोबत योगेश अहिरे हेही कार्यरत होते. हे तेच अधिकारी आहेत ज्यांना काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कथित लाच प्रकरणात रंगेहात अटक केली होती. त्यावेळी त्यांच्या "मी पकडलो गेलो म्हणजे मी एकटाच चोर का, खाणार तर सर्वच आहेत" या वक्तव्याची मोठी चर्चा झाली. त्या वक्तव्याचा आणि या प्रकरणाचा थेट संबंध असल्याचे कोणतेही अधिकृत पुरावे नसले तरी या पार्श्वभूमीवर काही नवीन प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जामनेरमधील त्या प्रकल्पात जळगाव विभागातील अधिकाऱ्यांची प्रमुख भूमिका का होती? स्थानिक अधिकाऱ्यांची नियुक्ती का झाली नाही? तसेच बदलीनंतरही संबंधित अधिकारी नवीन ठिकाणी रुजू का झाले नाहीत? या सर्व प्रश्नांची अधिकृत उत्तरे संबंधित अधिकारी आणि प्रशासनाकडूनच अपेक्षित आहेत. तोपर्यंत या प्रकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चा आणि शंका कायम राहण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणात आम्ही कोणावरही दोषारोप करत नाही, मात्र शासनाचे आदेश, बदली प्रक्रिया आणि सेवा नियम यांची अंमलबजावणी सर्वांसाठी समान असणे आवश्यक आहे. जर सर्व प्रक्रिया नियमानुसार झाल्या असतील तर प्रशासनाने अधिकृत भूमिका स्पष्ट करून संभ्रम दूर करावा आणि जर नियमांचे उल्लंघन झाले असेल तर त्याची निष्पक्ष चौकशी होऊन जबाबदारी निश्चित व्हावी. कारण हा प्रश्न केवळ एका अधिकाऱ्याचा नाही तर प्रशासनावरील जनतेच्या विश्वासाचा आहे. शेवटी एकच प्रश्न उरतो, कायदा आणि नियम सर्वांसाठी समान आहेत का? याचे स्पष्ट उत्तर आता जनतेला अपेक्षित आहे.